नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पत्ताकोबीचे अतिशय खमंग, खुसखुशीत आणि वातड न होणारे थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही बघू शकता, अजिबात तुकडेही पडत नाही किंवा वातडही होत नाही. रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एका ताटामध्ये 1 वाटी किसलेला पत्ताकोबी किंवा पानकोबी घेतलेला आहे. तर ज्या वाटीने पत्ताकोबी घेतले नाही, त्याच वाटीने आपल्याला सर्व पीठ घ्यायचे आहे. तर यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी बेसन आणि पोहे खायचा चम्मच असतो ना, त्या चम्मचने 3 चम्मच किंवा 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने पत्ताकोबी घेतला त्याच वाटीने हे पिठाचे साहित्य प्रमाण घ्यायचे आहे. आता 2 चम्मच पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच जिरे टाकलेले आहे. याऐवजी जिऱ्याची पूडसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 1 चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आता सर्व साहित्य एकत्र करून लागेल तसे पाणी वापरून आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे. पीठ भिजवताना गोळा हा जास्त खूप घट्ट करायचा नाही किंवा सैल म्हणजेच पातळही करायचा नाही. कारण जर पीठ भिजवताना गोळा घट्ट झाला तर थालीपीठ थापताना ते व्यवस्थित करता येतात, परंतु भाजले ना तर त्याचे तुकडे पडतात. आणि जर सैल गोळा असेल तर त्याचे थालीपीठ पातळ होतात, छान होतात, परंतु ते वातड होतात, खुसखुशीत अजिबात होत नाही. तर मीडियम पद्धतीने हा गोळा आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही. तुम्ही बघू शकता मी कसा भिजवलेला आहे तो. तर आता एक पोळपाट घेतलेला आहे. त्यावर एक कपडा घेतलेला आहे. कपडा हा पाण्याने ओला करून घेतलेला आहे. आता यातील एक छोटासा भाग घेऊ किंवा गोळा घेऊ आणि तो हातावर व्यवस्थित गोल करून कपड्यावर बोटाच्या साहाय्याने आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर थापताना सुद्धा पाण्याचा हात घेऊनच हे व्यवस्थित थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. कपडा ठेवताना सुद्धा तो कपडा ओला करूनच घ्यायचा आहे. नाहीतर कपडा कोरडा घेतला आणि त्यावर आपण थालीपीठ तयार केले तर ते तव्यावर टाकताना निघत नाही, त्या कपड्याला चिटकवून बसते. त्यामुळे कपडा ओला करणं गरजेचं आहे. तर आता हे थालीपीठ तयार झालेले आहे. याला मी अशा पद्धतीने होल किंवा छिद्र तयार करून घेत आहे. तर आता तवा गरम केलेला आहे. त्यावर 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता तयार केलेलं थालीपीठ यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आता या छिद्रांमध्ये किंवा थालीपीठावर तेल टाकायची अजिबात गरज नाही. फक्त 2 मिनिटं यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण यासाठी ठेवायचं आहे की ते थालीपीठ व्यवस्थित शिजलं पाहिजे. झाकण ठेवल्याने त्याच्या वाफेने हे थालीपीठ व्यवस्थित तयार होते किंवा शिजते. तर आता थालीपीठ उलटताना ज्यावेळेस आपण झाकण काढतो ना, त्यावेळेस तुम्ही वरची बाजू बघू शकता, ती पूर्णपणे तयार झालेली असते. नंतरच हे थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आता हे जे छिद्र आपण तयार केलेले आहे, यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. म्हणजे खालच्या साईडनं सुद्धा हे व्यवस्थित भाजल्या जाईल. म्हणजे खरपूस याच्यावर भाजल्या जाईल. तर पत्ताकोबीची भाजी खाऊन मुलांना कंटाळा येतो, म्हणून हे थालीपीठ जरूर ट्राय करा. खूप आवडीने खातील. शिवाय हे टिफिनमध्ये, नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा आपण करू शकतो. अतिशय खमंग आणि खुसखुशीत तयार होणारे हे पानकोबीचे थालीपीठ आहे. या अगोदरही आपण ज्वारीचे थालीपीठ, त्यानंतर भोपळ्याचे थालीपीठ बघितलेले आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जरूर चेक करा. तर आता थालीपीठ उलटवून बघूया. दोन्हीही साईडनं मस्त असं खरपूस हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे. तर हे एका डिशमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे. तर एक आणखी आपण भाजून घेऊया. तर तवा आपला गरमच आहे. त्यावर 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. थापलेलं थालीपीठ यावर टाकून घेतलेलं आहे. आता या छिद्रांमध्ये व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटं याची वाफ काढायची आहे. वाफ काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित
वाफेने भाजल्या जाते, ते अजिबात कच्चं राहत नाही. आणि थालीपीठ थापताना सुद्धा हे मीडियम साईजचंच थापायचं, म्हणजे ते भाजता व्यवस्थित येते, कच्चे अजिबात राहत नाही. तर आता थालीपीठ खालच्या साईडने व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता या छिद्रांमध्ये परत तेल टाकून घेऊया आणि लालसर रंगावर छान भाजून घेऊया. या थालीपीठाबरोबर कोणत्याही चटणीची किंवा कशाचीच गरज नाही. हे थालीपीठ असे नुसते जरी खाल्ले ना तरी चवीला खूप छान लागतात. तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. दोन्ही साईडनं व्यवस्थित हे थालीपीठ खरपूस रंगावर भाजून झालेलं आहे. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर सर्व थालीपीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे. जेवढं पिठाचं प्रमाण आपण घेतलं ना त्यामध्ये 5 ते 6 थालीपीठ मीडियम साईजचे व्यवस्थित तयार होतात. तर हे थालीपीठ एका डिशमध्ये ठेवलं आहे सोबत दही आणि मुलांसाठी टोमॅटो सॉस. तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. तुम्हाला आणि मुलांना नक्की आवडेल. मुलांच्या टिफिनमध्ये जर दिला तर मुलं संपूर्ण टिफिन खाऊन घरी येतील. तर ही पानकोबीची थालीपीठ तुम्हाला कसे वाटले जरूर सांगा. हे थालीपीठ बघू शकता तुम्ही, याचे अजिबात तुकडे पडलेले नाही किंवा ते वातडही होत नाही. पूर्ण थालीपीठ मी फोल्ड करून दाखवलं तरीसुद्धा याचा एकही तुकडा पडलेला नाही. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.